नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला नगर परिषद भरतीचा पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, नगर परिषदेचा सचिव कोण असतो? नगर परिषदेचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मुख्याधिकारी हा नगर परिषदेचा सचिव असतो। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? महाराष्ट्रात नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1965 या वर्षी महाराष्ट्रात नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा संमत करण्यात आला। प्रश्न क्रमांक 3, समान नागरी कायदा लागू करणारे एकमेव राज्य कोणते? समान नागरी कायदा लागू करणारे एकमेव राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोवा हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे एकमेव राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4, भारताचे राष्ट्रगीत संविधान सभेत केव्हा स्वीकृत केले गेले? भारताचे राष्ट्रगीत संविधान सभेत केव्हा स्वीकृत केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 24 जानेवारी 1950 या वर्षी भारताचे राष्ट्रगीत संविधान सभेत स्वीकृत केले गेले। प्रश्न क्रमांक 5, भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 6, संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 22 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली। प्रश्न क्रमांक 7, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला। प्रश्न क्रमांक 8, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 500 भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या आहे। प्रश्न क्रमांक 10, लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी सर्वाधिक आरक्षित जागा कोणत्या राज्यात आहेत? लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी सर्वाधिक आरक्षित जागा कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी सर्वाधिक आरक्षित जागा आहेत।
प्रश्न क्रमांक 11 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. प्रश्न क्रमांक 12 ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बुलढाणा ही वस्ती महानगरपालिका नाही. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 15 बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 स्तरीय बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 73वी घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला. प्रश्न क्रमांक 17 राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करतो? राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा आयोजित करतो. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर B.R. आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 19 संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 20 OBC चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली? OBC चळवळ कोणत्या आयोगामुळे प्रभावित झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंडळ आयोगामुळे OBC चळवळ प्रभावित झाली. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या कलमामध्ये कायद्यामुळे समानता सांगितलेली आहे? कोणत्या कलमामध्ये कायद्यामुळे समानता सांगितलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 14 या कलमामध्ये कायद्यामुळे समानता सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवण्यात आला? कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 86व्या घटनादुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवण्यात आला.
प्रश्न क्रमांक 23 शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 21 या कलमामध्ये शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 शोषणाविरुद्धचे हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? शोषणाविरुद्धचे हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 23 व 24 या कलमामध्ये शोषणाविरुद्धचे हक्क समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 36 ते 51 या कलमामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे नमूद आहेत. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे? कोणत्या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 63 या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती शपथ घेतात? कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती शपथ घेतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 69 या कलमानुसार उपराष्ट्रपती शपथ घेतात. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल असू शकतो? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल असू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7वी घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल असू शकतो. प्रश्न क्रमांक 29 राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता किती असते? राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 35 वर्ष राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता असते. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 153 या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. प्रश्न क्रमांक 31 राज्यपाल कोणत्या कलमानुसार शपथ घेतात? राज्यपाल कोणत्या कलमानुसार शपथ घेतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 159 या कलमानुसार राज्यपाल शपथ घेतात. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 76 या कलमानुसार महान्यायवादी याची नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्यसभेची रचना केली आहे? खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्यसभेची रचना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 80 यामध्ये राज्यसभेची रचना केली आहे. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रामध्ये किती राज्यसभा सदस्य आहेत? महाराष्ट्रामध्ये किती राज्यसभा सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 19 महाराष्ट्रामध्ये राज्यसभा सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 35 लोकसभेचे महत्तम सदस्य संख्या किती असते? लोकसभेचे महत्तम सदस्य संख्या किती असते?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 552 लोकसभेचे महत्तम सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या कलमात संविधानाच्या प्रारंभीचे नागरी तत्व आहे? खालीलपैकी कोणत्या कलमात संविधानाच्या प्रारंभीचे नागरी तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभीचे नागरी तत्व आहे. प्रश्न क्रमांक 37 लोकसभेसाठी महाराष्ट्र राज्यातून किती सदस्यांची निवड केली जाते? लोकसभेसाठी महाराष्ट्र राज्यातून किती सदस्यांची निवड केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 48 सदस्यांची लोकसभेतून महाराष्ट्र राज्यातून निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले? कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 61वी घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले. प्रश्न क्रमांक 39 घटनेचा मूलभूत आराखडा ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यानुसार लागू केली? घटनेचा मूलभूत आराखडा ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यानुसार लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर इंदिरा नेहरू गांधी खटला या खटल्यानुसार घटनेचा मूलभूत आराखडा ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने लागू केली. प्रश्न क्रमांक 40 G20 राष्ट्रगटाची स्थापना केव्हा झाली? G20 राष्ट्रगटाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1999 या वर्षी G20 राष्ट्रगटाची स्थापना झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.